जय श्री राधा. नमस्कार मंडळी. डिजिमॉममध्ये मी प्रदीपा तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. आज मी बनवणार आहे पावभाजी. मुंबईचं स्पेशल व सगळ्यांना आवडणारं स्ट्रीट फूड. आज मी पावभाजी कुकरमध्ये बनवणार आहे. एकदम साधी पद्धत आहे, कुणीही सहज बनवू शकेल. कुकरमध्ये पावभाजी पटकन बनते व स्वाद पण अगदी तसाच राहतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 मोठे बटाटे साल काढून तुकडे करून पाण्यातून धुवून घेतलेत. अर्धी वाटी बीट कट करून घेतलाय, त्यामुळे पावभाजीला रंग छान लाल भडक येतो. मी फ्लावर कट करून स्वच्छ करून धुवून मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेला आहे. त्याचं प्रमाण आहे 1 मोठी वाटी. हिरवे मटार 1 मोठी वाटी. आता थंडीच्या सीझनमध्ये ताजे मटार सगळीकडे मिळतात. नसल्यास तुम्ही फ्रोझन मटार वापरू शकता. 3 टोमॅटो मध्यम साईजचे टोमॅटो कापून घेतलेत. 2 सिमला मिरची बारीक कापून घेतली. आता मी गॅसची फ्लेम सुरू करून एक नॉर्मल साईजचा कुकर ठेवला आहे. त्याच्यात 1 पळी तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर आल्याची पेस्ट अर्धा चमचा टाकावी. मी विसरले. आलं चांगलं परतल्यावर त्यावर बटाट्याचे तुकडे, फ्लॉवरचे तुकडे, मटार, टोमॅटोचे तुकडे, बीटचे तुकडे, सिमला मिरचीचे तुकडे टाकलेत. 1.5 चमचा मीठ टाकलं व हलक्या हाताने सावकाश परतून घेतलंय. मीडियम हाय फ्लेमवर चांगलं परतून घेतलंय. पाऊण ग्लास पाणी घातलं. पाणी जास्त घालू नये, नाहीतर भाजी मॅश करताना लवकर मॅश होत नाही. आता भाजी परतून झाली. कुकरचं झाकण लावते आणि 4-5 शिट्ट्या करून घेते. कुकर थंड झाल्यावरच झाकण काढावे. हे बघा, भाजी छानपैकी शिजली. आता भाजी सहजतेने मॅश होणार आहे. मॅशरने मी भाजी मॅश करून घेते. काही जणांना भाजी जास्त मॅश केलेली आवडत नाही, तर त्याने तशी अर्धवट मॅश करावी. काही जणांना भाजी पूर्ण मॅश केलेली आवडते, तर काही जणांना खडा पावभाजी आवडते. त्याच्यात सगळ्या भाज्या मॅश केल्या जात नाहीत, तशाच ठेवल्या जातात व मसाले रेग्युलर पावभाजीसारखेच असतात. म्हणजे टेस्ट तीच असते, केवळ उकडलेल्या भाज्या मॅश केल्या जात नाहीत. समजा कुकर उघडल्यावर लक्षात आलं की भाजीत पाणी जास्त झालं आहे, तर तुम्ही पाणी वेगळ्या भांड्यात काढून ठेवा आणि कुकरमध्येच भाजी मॅश करा व नंतर ते पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वापरा. आता पावभाजी फोडणीला घालूया. त्यासाठी मी एक भांडे गॅसवर गरम करत ठेवलंय. त्याच्यात 2 पळी तेल टाकलं व 1 मोठा चमचा बटर टाकलं. तुम्ही तूप पण टाकू शकता. बटर तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरे टाकलंय. 1.5 मोठे चमचे टेबलस्पून लाल मिरची पावडर परतून घेतली. मी लाल मिरची पावडर मंद गॅसवर थोडा वेळ परतून घेतली. थोडी हळद टाकली. आता लगेचच मी त्यावर कुकरमधली मॅश केलेली भाजी घालते व गॅस हाय केलाय. वरून रेडीमेड पावभाजी मसाला 2 मोठे चमचे टेबलस्पून टाकले व चांगलं मिक्स केलं आणि भाजी चांगली 2 मिनिटं शिजू द्यावी. कुटभर कोथिंबीर बारीक चिरून टाकावी. इकडे दुसऱ्या बर्नरवर पॅन ठेवून 1 चमचा बटर टाकावे. पाव मधून कापून घ्यावेत. बटरवर अर्धी पळी भाजी घालावी व पाव त्यावर उलटे करून घालावेत व फिरवून घ्यावेत, जेणेकरून पावांना बटर व भाजी आतून लागेल. या अशा पावांची टेस्ट एकदम भारी होते.
तर ही बघा तयार आहे मुंबईची फेमस व सगळ्यांना आवडणारी चमचमीत अशी पावभाजी. बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटतंय ना. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.